प्रभाग क्रमांक 8 व प्रभाग क्रमांक 14 या दोन्ही प्रभागामध्ये मला उमेदवारी मिळावी अशी मागणी काँग्रेस अल्पसंख्याक युवक अध्यक्ष मोहसिन मैदर्गीकर यांनी काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे केली आहे। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल कधी पण वाजू शकतो। सोलापूर शहरामध्ये निवडणुकीसाठी अनेक उमेदवार आपल्या वरिष्ठ नेत्यांकडे तिकिटाची मागणी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे सोलापुरातील प्रभाग 14 हा चर्चेचा प्रभाग बनला असून या ठिकाणी इच्छुकांची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। मुस्लिम बहुसंख्य असलेला हा प्रभाग कधी एमआयएम तर कधी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे। मात्र या निवडणुकीमध्ये प्रभाग 14चा काय होणार याच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे। नुकत्याच एमआयएम पक्षाला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेस प्रवेश केलेले मोहसिन मैदर्गीकर प्रभाग 14 मध्ये निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे। त्यांनी चेतन नरोटे यांच्याशी चर्चा करून आपल्या मित्रपरिवारासह काँग्रेस भवनमध्ये येऊन फॉर्म घेतला व अध्यक्षांना प्रभाग 8 किंवा प्रभाग 14 मध्ये उमेदवारी मिळावी अशी विनंती केली। या संदर्भात चेतन नरोटे यांनी काय म्हटलंय पाहूयात। मोहसिन मैदर्गीकर हे अल्पसंख्याक पक्षाचे उपाध्यक्ष आहेत। एक युवक धडपडीचा नेता शिंदेसाहेब व त्यावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी 2 महिन्याखाली प्रवेश केला। मी अनेक वर्ष त्यांचं काम बघतोय। ते प्रभाग 14 आणि प्रभाग 8 मध्ये इच्छुक आहे। जरूर येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस युवकांना तिकीट देईल। मैदर्गी आणि त्यांचे सर्व टीम या ठिकाणी काँग्रेस भवनमध्ये मॉब आणि त्यांच्या कुटुंबासह सगळे या ठिकाणी आले होते। जरूर शिंदेसाहेब आणि यांच्या मी जरूर मैदर्गीसाठी शब्द टाकेन। एक चांगला कार्यकर्ता नेता, गरिबांची नाळ जोडलेल्या, गरिबांसाठी काम करणारा, प्रत्येक मोमेंटमध्ये आमचे जेव्हा काँग्रेस पक्षाचे कुठलेही मोमेंट असेल त्यामध्ये ते नेहमी असतात। तर येत्या महापालिकेमध्ये असे युवकांना तिकीट देण्याचा जरूर आम्ही प्रयत्न करू।